ब्रेक नंतर स्वागत। पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची। पुण्यातील नवले ब्रिजवर एकाच दिवशी 2 अपघात झाल्याची घटना घडली आहे। अपघातात दोघांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झालेत। पहाटेच्या सुमारास एका कार चालकाने दुचाकी स्वाराला धडक दिली आणि या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर दुसऱ्या अपघातात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झालाय आणि या अपघातात एकाचा मृत्यू झालाय। या दोन्ही अपघात प्रकरणात एकूण 5 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। घटनास्थळावरून आढावा घेत दोन्ही अपघातांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी। पाहूयात। माझ्या मागे तुम्ही जो पाहताय तो सिंहगड रोडकडे जाणारा हा नवले ब्रिज आहे आणि आज देखील या नवले ब्रिजवर जवळपास सकाळपासून 2 वेगवेगळे अपघात झालेले आहेत आणि या 2 अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। खरं तर इथंच नवले ब्रिजवर आज पहाटे 4 वाजता एका मर्सिडीज गाडीचा जो आहे तो अपघात झाला होता। ही ती गाडी आहे, आपण पाहतोय की पहाटे 4 वाजता या गाडीतला जो मेन चालक आहे आणि त्याचे 3 मित्र हे खरं तर या चौघांनी खरं तर या नवले ब्रिजवर एका दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली आणि या अपघातात त्या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। हीच ती मर्सिडीज गाडी आहे MH01 BK 4625। ह्या गाडीच्या अवस्था तुम्ही पाहू शकता की अतिशय भीषण अपघात होता। सुरुवातीला दुचाकी स्वाराला ही कार धडकली आणि त्यानंतर याच वडगाव ब्रिजवरनं चक्क डिवायडर तोडत ही गाडी जी आहे ते खाली सर्व्हिस रोडवरती पडलेली पाहायला मिळाली। यामध्ये खरं तर एका जो दुचाकी स्वार होता त्याचा मृत्यू झालेला पाहायला मिळाला। कुणाल मनोज हुशार असा हा 23 वर्षाचा जो आहे तो मयत चिंचवडचा राहणारा होता। खरं तर जो मठ आहे इथलं त्या मठाचं कीर्तन संपून तो जो आहे तो निघाला होता आणि त्यानंतर 4:30 वाजता या गाडीमध्ये जो कार चालक होता तो त्याच्या मित्रासह पार्टी करून कात्रजकडून पुण्याच्या दिशेने येत होता। निखिल मिलिंद रानवडे औंधचा राहणारा हा आहे जो गाडी चालवत होता। त्यासोबत श्रेयस सोळंकी, वेदांत राजपूत, शुभम भोसले जो आहे तो कार चालक जो मुख्य यातला आरोपी मानला जात आहे तो शुभम राजेंद्र भोसले असं त्याचं नाव आहे। आणि या चौघाला आता पुणे पोलिसांनी जे अटक केलेली आहे आणि दुसरा जो अपघात झाला इथूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रिजवरती एक ट्रक चालक होता। त्या ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि त्या ब्रेक फेल झालेल्या ट्रकने जवळपास 4 वाहनांना जे आहे ते जोरदार धडक दिली आणि त्याच अपघातात एक दुचाकी स्वार जो आहे तो ट्रक खाली आला आणि त्यात देखील खरं तर ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला पाहायला मिळतोय। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावामध्ये प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले होते। यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यामध्ये काही जण जखमी झाल्याचा देखील आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले होते आणि एकत्र आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। या संदर्भातील अधिक माहिती घेऊया जितेंद्र जाधव यांच्याकडून। जितेंद्र, तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? तिथे गोंधळ दिसतोय व्हिडिओमध्ये। प्रियंका, अगदी खरं आपण बघतो की गेल्या 2 दिवसापासून कुंभारवळण असेल किंवा पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थ शेतकरी एकवटलेले आहेत। त्यांनी पुरंदर विमानतळाला विरोध दर्शवलेला आहे। जो सध्या ड्रोनच्या माध्यमातून सर्वे केला जातो याला त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे। ग्रामस्थांच्या देखील याला प्रचंड विरोध आहे। आज ग्रामस्थांचं म्हणणं आहे की या कुंभारवळण गावामध्ये एक महिला आहे अंजनाबाई कामटे, वय वर्ष 60, तिचा पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला असल्याचे त्यांचा आरोप आहे। या महिलेला आता दवाखान्यात शवविच्छेदन करून तिचा मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आलेला आहे। येथील सत्तेची परिस्थिती अतिशय ताणतणावात असून संपूर्ण गावाला पोलिसांचा वेढा आहे। गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी आपल्या शेतातील जे जनावरे असतील, बैलगाड्या असतील ते रस्त्यावर आणून हे केलेले। महिला ग्रामस्थांनी देखील रस्त्यावर ठिय्या मांडलेला आहे। पोलिसांच्या वतीने थोड्या वेळापूर्वी अश्रुधुरांचा मारा देखील करण्यात आलेला आहे। सध्या येथील सर्व वातावरण तणावाचे आहे। प्रियंका, दरम्यान तणावाचं वातावरण दिसून येत आहे। धन्यवाद जितेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।